सूर्योदयापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातच काम करत असते ती गृहिणी. नमस्कार, मी पौर्णिमा. तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज मी इथे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही आहे, पण जे मी माझ्या आयुष्यात अनुभवत गेले, त्यातून जे शिकत गेले, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात पहिली गोष्ट, स्वतःला कमी लेखणं बंद करा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण घरातच राहतो. बाकी सगळे घराबाहेर पडतात, कमावतात आणि आपण मात्र घरातच. म्हणून स्वतःला कमी लेखू नका. कारण घरातच जरी असलो तरी आपण घरात रिकामे बसत नाही. कितीतरी कामे, जबाबदाऱ्या, कर्तव्य आपण रोज निभावत असतो. एक दिवस आपण घरात नसू तर घराची काय अवस्था होईल हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. दुसरी गोष्ट, स्वतःच्या बाउंड्रीज सेट करा. लोकांना नाही म्हणायला शिका. ही काय घरीच असते, हिला काहीच कामं नसतात असं म्हणून बरेच जण बऱ्याचदा आपल्याकडून कामे करून घेतात. आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही, पण बऱ्याचदा कामाचा अतिभार, लोड आपण घेऊन बसतो. तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. असं माझ्याही बाबतीत झाले. काही वेळेपूर्वी मी सगळे जमतील न जमतील सर्वच करायला घ्यायचे आणि अशाने स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होत गेलं. पण त्यातून आता सावरले आणि नाही म्हणायला शिकले. अशा वेळेस स्वतःला प्राथमिकता देत नाही म्हणायला शिका. स्वतःचा गैरफायदा घेऊ देणे थांबवा. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला आनंदी ठेवणं थांबवा. प्रत्येकाच्या आनंदाची जबाबदारी तुमची नाही. सतत आपल्याला असंच वाटत असते की आपण सगळ्यांना आनंदी ठेवायला पाहिजे, पण बऱ्याचदा असं होतं की आपण सगळ्यांना आनंदी ठेवायला जातो आणि ह्या सगळ्यात स्वतःलाच विसरून जातो. आपण इतके हळवे होऊन जातो की खूप लहान लहान गोष्टींचा स्वतःला त्रास व्हायला लागतो. सासूने काहीतरी बोलून गेली, नवऱ्याने माझं ऐकलंच नाही, पण इथेच आपण चुकतो. सगळ्यांना आनंदी ठेवण्यात आपण स्वतःला मागे टाकतो. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे छंद, स्वतःचा आवाज, बघणं, हसणं सगळेच विसरतो. पहिले मलाही असंच वाटायचं की आपण सगळ्यांना आनंदी ठेवायला पाहिजे, पण कधी कधी काही ना काही सुटतंच आणि काही लोक काही केल्यास समाधानी होत नाही. म्हणून मी हळूहळू शिकले स्वतःला आनंदी ठेवायला. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या, ते दुसऱ्याचं काम नाही. चौथी गोष्ट, स्वतःची काळजी घ्यायला शिका. आपण घरातील कामे आवरता आवरता, जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पण आता स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. मला आठवते, माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी छान प्रेझेंटेबल राहायचे. पण जसजसे दिवस गेले, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, स्वतःकडे दुर्लक्ष होत गेलं. पण काही काळ लोटल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं आणि स्वतःला प्रश्न विचारला, मी अशीच होते का पूर्वी? तर उत्तर आलं, अजिबात नाही. मग स्वतःला बदलायला सुरुवात केली. पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली. म्हणून तुम्हालाही सांगते, आवडीचे कपडे घालणे, सुंदर दिसण्यासाठी कुठल्याही कार्यक्रमाची वाट बघू नका. घरात प्रेझेंटेबल राहा. स्वतःसाठी वेळ काढा. अनेकदा आपण कामामुळे किंवा रोजच्या रुटीनमध्ये स्वतःसाठी किती वेळ देतो ते स्वतःला विचारा. आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आपल्या आवडीचे काम करा. आवडीचे छंद जे काही असतील त्यासाठी थोडा वेळ काढा. लग्नानंतर, मुलं झाल्यानंतर ते छंद कुठेतरी हरवतात, पण आता त्यांना वेळ द्या. पाचवी गोष्ट, दिवसातून थोडा वेळ शांत बसा. मोबाईल, टीव्ही किंवा इतर काहीच करू नका. थोडा वेळ शांत बसा. स्वतःला ओळखा. माझी काय ओळख, मी कोण आहे हे स्वतःला विचारा. त्यातून स्वतःचा शोध घ्या. ह्या नात्यांना थोडंसं बाजूला सारा आणि मग जे सापडेल ते तुम्ही असाल. सहावी गोष्ट, स्वतःला किंमत द्या. आपण स्वतःला किंमत देत नाही, स्वतःची व्हॅल्यू करत नाही, तर दुसरे कसे करणार? आपली बऱ्याचदा तक्रार असते, घरातील आपल्याला व्हॅल्यू देत नाही म्हणून. आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारा, मी करते का स्वतःचा आदर? जर उत्तर नाही असेल तर आजपासून आदर करायला सुरुवात करा. स्वतःला रिस्पेक्ट द्या. सातवी गोष्ट, आपल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा कोणीतरी काहीतरी बोलून जातो, वागून जातो. मग ती घरातील व्यक्ती असो किंवा बाहेरची असू द्या.
आपण तीच गोष्ट घेऊन दिवसभर कुढत बसतो. तसं न करता कोणी आपल्याला तसं का बोलताहेत, असं का वागताहेत याचा शोध घ्या. चूक आपली असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा. नसेल तर डोक्यातून काढून टाकायला शिका. माफ करायला शिका. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या मेंटल पीससाठी, स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी. इतरांना क्षमा केल्याने मनातील त्यांच्याविषयीचा राग नाहीसा होतो आणि आपलं मनात वाईट विचार नसतात आणि मन प्रसन्न राहतं. 8वी गोष्ट, इतरांशी तुलना करणं थांबवा. बऱ्याचदा आपण सोशल मीडियावर ते रील बघून दुःखी होत असतो. हॅपी फॅमिली, प्रत्येक कामात मदत करणारा नवरा, गोड मुलं, फॅन्सी लुक, मॉडर्न किचन, सगळं घर सांभाळणारी परफेक्ट गृहिणी. हे सर्व बघून आपल्याला वाटतं आपलंच आयुष्य का नाही असं. पण ते रील असतं, रिअल नाही. त्यामुळे त्यांना बघून दुःखी होऊ नका. असं करणं थांबवा. या जगात कुणीच परफेक्ट नाही. जसं आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात तसेच प्रॉब्लेम्स त्यांच्या रोजच्या जीवनात असतातच. पण तिथे मात्र सगळं चांगलंच दाखवलं जातं. पण आपण मात्र ते बघून स्वतःला त्रास करून घेतो. ते करणं आता थांबवा. 9वी गोष्ट, आपल्या घरातील गोष्टी इतरांना सांगू नका. बऱ्याचदा आपण आपलं मन हलकं करण्यासाठी बऱ्याच नको असलेल्या घरातील गोष्टी इतरांना सांगत असतो. दुसऱ्यांना आपल्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नसतो. शिवाय त्यांना गोष्टी सांगितल्याने काहीच बदलतही नाही. मात्र आपल्या घरातील गोष्ट बाहेर पडल्याने आपलाच नाव खराब होतो. शिवाय फायदा घेणारे या गोष्टीचा फायदाही घेऊन जातात. आपल्या घरात सगळं ठीक झाल्यानंतर त्या गोष्टीचा मात्र पश्चाताप होतो. त्यामुळे हे करणं थांबवा. या गोष्टी मी काळाच्या ओघात शिकले आणि हळूहळू फॉलो करायलाही लागले आहे. तुम्हीही करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करत राहा. माझ्याशी पुन्हा भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.